कुठल्याही ऑफिससाठी जर तुम्ही वास्तू बघताय तर त्याचं तुम्हाला एक गोष्ट बघणे गरजेचं आहे की एंट्री बरोबर आहे की नाही, ब्रह्मस्थान बरोबर आहे की नाही, रोड कुठला येतो. ही सगळ्या 16 दिशांमधली ही सगळ्यात घातक मांडलेली. किंवा तुम्ही तुमच्या पैशाचं कबाट इकडे आलं किंवा तुमचं बँक बॅलन्स इम्पॉर्टंट काय ठेवलं तर ते कधी व्हॅनिश होईल, कधी संपेल याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत. नैऋत्यची एंट्री ही तुम्हाला ऍक्सिडेंट, मर्डर किंवा मोठा डिझीज देणार. ग्रंथांमध्ये निगेटिव्ह सांगितलेलं आहे वायव्याच्या दिशेला. त्याचं कारण असं आहे तिकडे ज्यांचं एंट्रन्स येतं त्यांचे ड्रग ऍडिक्ट व्हायची मुलं फार चान्सेस असतात. की उत्तर ईशान्येला जर त्यांच्या प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या घरात माणूस काय ना काय छोटे मोठ्या आजारांनी आजारी असणारच, बेडवर रिडन असणारच. बापरे. लोगो फार मॅटर करतो. अच्छा. तुमच्या कंपनीचा नेम, तुमचा लोगो, तुमची वास्तू या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर उत्तर दिशा सगळ्यात पॉवरफुल मानली गेली आहे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. उत्तर दिशा ही कॅशफ्लोची दिशा. काय तर उत्तर वायव्य ही दिशा अट्रॅक्शनची आहे. उत्तर वायव्याला सांगितलेलं आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी इकडे झोपावं. गॅरंटी देऊन सांगतो, याच्यावर मी चॅलेंज करू शकतो. इकडे गोष्ट ठेवलेली तुमची वाढतच जाणार, कमी होणार नाही. जेवढी ठेवली आहे तेवढीच राहणार किंवा डबलच होणार. नमस्कार महाराष्ट्र, आपलं स्वागत आहे द एनव्ही शो मध्ये. तर आज आपल्या सोबत आहेत एक वास्तुतज्ञ जे आपल्याला व्यवसाय आणि वास्तू या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागत करूया गौरव सावंत सरांचं. नमस्कार. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत गौरव सावंत सर, जे आपल्याला व्यवसाय विषयक वास्तू याबद्दल मार्गदर्शन करतील. चला तर मग सुरू करूया. धन्यवाद मला इथे बोलवण्यासाठी. तर आपण आज या पॉडकास्टची सुरुवात करायच्या आधी सरस्वतीला वंदन करू आणि आपल्या पॉडकास्टची सुरुवात करू. ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामी रूपिणी विद्यारंभम करिष्यामिनी प्रसन्न हो भव सर्वदा. छान. तर सर, वास्तुशास्त्रीय विषयामध्ये तुमचा प्रवास कसा सुरू झाला? नक्कीच वास्तुशास्त्र ह्या माझी जर्नी, म्हणजे वास्तूची माझी जर्नी सांगायची झाली तर ती वास्तूनुसारच सुरू झाली किंवा वास्तूतूनच सुरुवात झाली. काही वर्षांपूर्वी मी एक वास्तू विकत घेतलेली, म्हणजेच घर आपलं किंवा फ्लॅट आपण म्हणू शकतो. तर जसं आपण म्हणतो प्रत्येकाची एक इच्छा असते की त्याचं छोटं घर असावं, नवीन घर असावं, पहिलं घर असावं. तर तसंच आपण कधी कधी घर घेण्यामध्ये घाई करतो थोडंफार आणि वास्तू चेक करत नाही किंवा वास्तूमध्ये काही दोष आहेत का, किंवा वास्तू तुम्हाला खरोखर लोन तुमच्या अंगावरती वाढवू शकते का, किंवा तुम्ही बँकरप्ट होऊ शकता काय, किंवा तुमचे ऍक्सिडेंट होऊ शकतात काय, याच्यावरती आपण लक्ष देत नाही. त्याच्यानंतर आपण विकत घेतल्यानंतर मग काही दिवसांनी आपल्याला कळते की काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काहीतरी या वास्तूमध्ये इथे राहायला आल्यापासून आपल्याला काहीतरी तब्येतीचे फटके भेटत आहेत किंवा आणि काय आपल्या बाकीच्या कामांमध्ये काहीतरी वेगळं होत, अडथळे येत आहेत किंवा आपल्या घरात पटत नाहीये, मतभेद होत आहेत. सो तसंच मी एक वास्तू विकत घेतलेली आणि ती वास्तू घेतल्यानंतर त्याच्यावरती मी अर्ध लोन केलेलं आणि त्या वास्तूमध्ये काही दोष असे होते जे फार घातक आहेत. जसे आपण सांगितले जातात 2 दोष, ईशान्येला आणि नैऋत्याला, या 2 दिशेला दोष नसावे. तर त्या वास्तूमध्ये नैऋत्याला दोष होते आणि त्याच्यामुळे मला काही वर्ष जोपर्यंत त्याचं मी लोन फेडत नाही किंवा त्याने भरपूर त्रास झाला आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी किंवा ज्या मिनिटापासून ते एक घर मी विकलं त्याच्यापासून मला गोष्टी कळायला लागल्या आणि त्याच्यानंतर मी रिसर्च करत राहिलो आणि त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यानंतर कळलं की काही वास्तू ही कुठे कुठे लागते. म्हणजे जिथे आपण राहतो, जिथे आपण बसतो, आजही जिथे आपण ह्या स्टुडिओमध्ये जसं आलो आहोत तर ह्या स्टुडिओमध्ये बसलोय तर प्रत्येक गोष्ट वास्तूला मॅटर करते. आपण बसलेली चेअर, कलर, घरात राहणाऱ्या एनर्जीज सगळ्या मॅटर करतात. तर असा हा माझा प्रवास आहे आणि गेली 8 वर्ष मी वास्तूमध्ये आहे, प्रॅक्टिस करतो आहे आणि हा माझा प्रवास. तर प्रॉब्लेम मधूनच सुरुवात झालेला आणि त्यातूनच मी शिकलो आणि आज मी वास्तुतज्ञ आहे. ग्रेट, खूपच छान. तर सरांनी त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कार्यक्षेत्राची निवड केली आणि ते आज खूप छान प्रगती करत आहेत. सुरू करूयात आज आपल्याकडे असलेल्या प्रश्नांसंदर्भात ज्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, जसं आपण घरासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग करतो, म्हणजे पाहतो वास्तुशास्त्र,
तसंच व्यवसायासाठी पण वास्तुशास्त्र पाहणं गरजेचं असतं का? हो, नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगू शकता 100% ना 101% पाहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बघाल की कित्येक हॉटेल, कित्येक कंपनीज, कित्येक ऑफिसेस सुरुवात भरपूर करतात चांगली आणि काही महिन्यानंतर 6 महिन्यात ठप्प होतात, बँकरप्ट होतात. ओके, मोठमोठे सेलिब्रिटीजच्या कंपनीज जरी तुम्ही बघितल्यात, मोठमोठे सेलिब्रिटीज सांगतो मी बॉलिवूडचे, त्यांनी पण बिझनेस स्वतःचा उभारतात आणि नंतर वास्तू दोषमुळे त्यांनाही ह्या गोष्टी झेलाव्या लागतात. बँकरप्ट होण्यापासून त्यांचे मोठमोठे बंगलोज विकावे लागतात त्यांना किंवा ते बँकेत ठेवावे लागतात. तर या प्रॉब्लेम्स मागे होणारं कारण हे वास्तुदोष असू शकतं का? 100%. तर आता जर आपण विचार केला ऑफिस किंवा व्यवसायासाठी वास्तुशास्त्र गरजेचं आहे, तर असे कोणकोणते कॉमन प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे असे वास्तुदोष निर्माण होतात आपल्या वास्तूमध्ये? पहिली गोष्ट, वास्तुदोषाचं प्रथम स्थान तुम्ही द्या किंवा म्हणजे वास्तुदोष कुठून सुरुवात होतं. तर वास्तुदोष पहिली गोष्ट तुमचं वॉशरूम कुठे आहे. अच्छा. ते जर तुमच्या पॉझिटिव्ह दिशांमध्ये आलं, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भेटणार आहे. पॉझिटिव्ह द्वार आहेत 32 द्वार वास्तूचे, तिथून जर तुमचं वास्तुदोष, जसं तुमचं टॉयलेट आलं किंवा तुमचं किचन जर आलं तर ते तुम्हाला हानी करू शकतं. फॉर एक्झाम्पल, जर मला हॉटेलचं सांगायचं झालं किंवा कुठल्याही कमर्शियल बिझनेस झालं, तर जर तुम्हाला टी पॉइंट जर कॉर्नर भेटतोय, जंक्शन भेटतोय टी पॉइंटचं, हॉटेल्स, कॅफेज किंवा काही कमर्शियल बिल्डिंग आहे जी टी जंक्शनला आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या स्टुडिओची जी बिल्डिंग आहे ती, आपल्या जी स्टुडिओची बिल्डिंग आहे ती टी जंक्शनला आहे किंवा कॉर्नर प्लॉट आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण आज पुण्यामध्ये बसलो तर तुम्हाला तुमच्या इथे एक इराणी कॅफे आहे इकडे जवळ सिंहगड रोडला, तो पण कॉर्नरला आहे. गुडलक कॅफे फार फेमस आहे पुण्यामध्ये, तोही तुम्ही बघू शकता, तोही कॉर्नर प्लॉट आहे. परत बाणेरला छोटू टपरीवाला आहे, तोही कॉर्नरला आहे. त्यांचा बिझनेस रेशिओ किंवा तुमचा टर्नओव्हर त्यांचा तुम्ही जाऊन बघू शकता किंवा त्यांचे क्लायंट्स किंवा कस्टमर्स बोलतात किंवा गेस्ट हॉटेलमध्ये येणारे त्यांचंही वॉक इन किती आहे ते बघू शकता. तर टी जंक्शन तुम्हाला कमर्शियल साठी नेहमी हेल्प करतं. आणि मी परत तुमच्या मुद्द्यावर येतो की काही गोष्टी बघितल्या पाहिजे. तर पहिली गोष्ट एंट्रन्स बघायला हवी. ठीक आहे, त्या प्लॉट मध्ये बाकीच्या एनर्जीज कशा आहेत किंवा त्या प्लॉट मध्ये आधी काही दोष किंवा तिकडे ऑलरेडी कुठे काही ब्रह्मस्थान डिस्टर्ब केलंय का किंवा आणि काही एक्स्ट्रा भिंती बांधल्या आहेत का किंवा त्यांचं एंट्रन्स झालं. ठीक आहे, त्या एंट्रन्स तुम्हाला सांगितलं जसं वास्तुदोष, टॉयलेटचा सांगितला, किचनचा सांगितलं, तर ह्या गोष्टी तुम्हाला बघणे फार गरजेचं आहे. तर कुठल्याही ऑफिससाठी जर तुम्ही वास्तू बघताय तर त्याचं तुम्हाला एक गोष्ट बघणे गरजेचं आहे की एंट्री बरोबर आहे की नाही, ब्रह्मस्थान बरोबर आहे की नाही, रोड कुठला येतोय, तुमच्या प्लॉटला रोड कुठला येतोय, कुठून येतोय, कुठल्या दिशेला तो रोड आहे, तुमच्या बिल्डिंगची किंवा तुमच्या व्यवसायाची एंट्रन्स कुठून आहे, ते निगेटिव्ह मधनं आहे की पॉझिटिव्ह मधनं. काही जे हॉटेल्स भरपूर चालतात त्यांची एंट्री, त्यांची दिशा जरी रॉंग असेल, आपल्याला वाटतं दक्षिण दिशेला आहे, आपल्याला वाटतं दक्षिण दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे, पण प्रत्येक दिशेला 2 द्वार सगळ्यात उत्तम आहे, सगळ्यात बेस्ट. जसं पूर्वेचं सांगायला गेलं तर पूर्वेचं 3रं आणि 4थं पद जे E3 E4 म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, दक्षिणेचं S3 S4 3रं आणि 4थं पद, पश्चिमेचं 3रं आणि 4थं पद म्हणजेच W3 W4 आणि उत्तरेचं 3रं आणि 4थं पद म्हणजे N3 N4. ह्या 4ही पदाला किंवा ऑफिस जर तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याचं ऑफिसच्या बिल्डिंगचे एंट्रन्स कुठून येते, तुमच्या ऑफिसला तुम्ही जाताना तुमची एंट्रन्स कुठे येते. ऍक्च्युअली काय होतं, आता लोकांना किंवा रिअल इस्टेट एजंट असतात त्यांना सांगतात ते असं की पूर्व पश्चिम आहे, पण नक्की पूर्व की पश्चिम हे माहिती म्हणजे तुम्ही जर घराच्या मध्यभागी जर उभे आहात मध्यभागी घराच्या, आणि जर तुम्हाला घराच्या बाहेर तुम्ही येताय आणि एंट्री करताय, ही दिशा कुठली आहे हे माहित नसेल तर उपयोग नाही. कारण की तुम्ही जर बघता की उत्तर दक्षिण आहे, पूर्व पश्चिम आहे दरवाजा असं सांगितलं जातं. त्यांचं प्रायमरी किंवा प्रायोरिटी असं त्यांचं की तुम्हाला सेल करायचं किंवा ती प्रॉपर्टी रेंटवरती द्यायची आहे. पण हे तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला कळतं की नक्की ही उत्तरेला आहे की दक्षिणेला की पूर्वेला की पश्चिमेला, ती पण कुठल्या पदांमध्ये आहे. ती जर तुमच्या निगेटिव्ह पद जी आहेत, जी दिशा उपदिशा आणि 2 दिशा आणि उपदिशांच्या मधल्या ज्या 3 जागा आहेत, जसं तुम्ही सांगू शकता पूर्व आग्नेय ज्याला ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आपण म्हणतो, दक्षिण नैऋत्य, दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये ज्याला आपण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणतो, 3री निगेटिव्ह डायरेक्शन ज्याला पश्चिम आणि वायव्याच्या मधली म्हणजे पश्चिम वायव्य ज्याला वेस्ट ऑफ
नॉर्थ वेस्ट म्हणतो आपण. अच्छा. ह्या 3 जागेवरती तुमची जी एंट्रन्स येते आहे तर ती तुम्हाला नक्कीच हानी पोहोचवू शकते. अरे बाप. तर म्हणून सांगितलेलं आहे वास्तूच्या ग्रंथांमध्ये विश्वकर्मा प्रकाशजी ज्यांना डिवाइन आर्किटेक्ट म्हटलं जातं, ज्यांनी कृष्ण भगवानांच्या जेवढ्या नगरी आहेत त्यांनीच त्या डिझाईन केल्यात वास्तूनुसार. सो त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की ह्या 3 दिशेला काही पॉझिटिव्ह गोष्टी नसाव्यात. तिकडे तुमचं वॉशरूम चालेल किंवा त्यांनी सांगितलं मल्लत्याग चालेल किंवा कुपभवन चालेल, म्हणजे टॉक्सिक डिप्रेशन मध्ये एन्झायटी मध्ये थोडा वेळ तिथे जाऊन तुम्ही बसू शकता असं, किंवा ह्या गोष्टी आहेत. दक्षिण नैऋत्याला जसं मल्लत्याग सांगितलंय, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट जसं मी मगाशी आपण बोलताना बोललो की चर्नीची जागा आहे, ठीक आहे, तर तिकडे तुम्ही जर ज्या गोष्टी ठेवताय तर त्या गोष्टी तिकडे काय करण्यासाठी पाहिजे, जसं तर आपण सांगू शकतो तुमचा लॉन्ड्री एरिया आहे ऑफिसचा, तो ठेवू शकता तुम्ही ऑफिससाठी असेल तर बिझनेससाठी. तसं ह्या गोष्टी आहेत. फ्रीज ठेवू शकता तुम्ही, मिक्सर ठेवू शकता तर तुम्ही हॉटेल बिझनेस मध्ये. पूर्वाग्नेय दिशेत. तर ह्या अशा 3 दिशा जिथे निगेटिव्ह एंट्रन्स टाळायचे. आणि जर मेन गोष्ट जसं तुम्ही विचारलं की वास्तू बघण्याचे ह्या गरजे एंट्रन्स पहिलं बघायचं तुम्हाला, त्याचं मेन डोर किंवा प्लॉटचं मेन गेट कुठे येतंय, रोड कुठे येतोय, तुमचं टी जंक्शन आहे तर बेस्ट आहे तुम्हाला, पण टी जंक्शन मध्ये पण तुमच्या बिल्डिंग मध्ये तुमच्या घर ऑफिसची एंट्री कुठून येणार हे सगळं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण एखाद्या व्यवसायासाठी जागा घेतो तेव्हा आता ह्या ज्या तुम्ही टर्मिनॉलॉजीत सांगितल्या ज्या वास्तुशास्त्रामध्ये पाहतो या आमच्यासारख्या सामान्य लोकांना माहिती नसतात. बरोबर सर, ह्या एक टर्म तुम्ही आम्हाला समजून सांगू शकाल? हो, नक्कीच नक्कीच. तर दिशा, जर सामान्य माणसांना दिशा जर बोललो आपण की दिशेचं काय महत्व आहे किंवा दिशा किती असतात, तर तुम्हाला किती माहिती आहे दिशा? 4. ओके. तर मी तुम्हाला सांगेन पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तर मी तुम्हाला सांगेल की ज्या तुम्ही दिशा सांगताय ते 4 दिशा आहेत. म्हणजे मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याच्या उपदिशा आहेत प्रत्येकाच्या, जशा उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये आहे ईशान्य दिशा. अच्छा. ईश्वराची दिशा, देवघराची दिशा. त्याच्या पुढे गेलात पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये आग्नेय दिशा. बरोबर. त्याच्यानंतर आहे दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये नैऋत्य दिशा. अच्छा. त्याच्या मध्ये आहे पश्चिम आणि उत्तरेच्या मध्ये वायव्य दिशा. तर प्रत्येक दिशेचं एक महत्व आहे. आणि ह्या दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये पण ज्या ज्या दिशा आहेत त्यांचीही नाव आहेत. त्यांची नावं म्हणजे जर तुम्ही उत्तरेपासून सुरुवात करता तर उत्तरेच्या पुढे उत्तर आणि ईशान्य. उत्तरी मुख्य दिशा, ईशान्य उपदिशा यांच्यामध्ये दिशा त्याला म्हणतात उत्तर ईशान्य. त्याच्या पुढे येते ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये पूर्व ईशान्य. त्याच्या पुढे येते पूर्व आग्नेय. त्याच्या पुढे आग्नेय आणि दक्षिणच्या मध्ये येते दक्षिण आग्नेय. दक्षिण आणि नैऋत्याच्या मध्ये येते दक्षिण नैऋत्य. नैऋत्य आणि पश्चिमेच्या मध्ये येते पश्चिम नैऋत्य. पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये येते पश्चिम वायव्य. वायव्य आणि उत्तरेच्या मध्ये येते उत्तर वायव्य. या प्रत्येक 16 दिशांचं त्यांचं वैयक्तिक महत्व आहे. आणि ते तुम्ही जर गृहीत धरलं किंवा त्याचा तुम्हाला स्टडी असेल, जसं तुम्ही कुठलाही वास्तू बघताय, ठीक आहे, किंवा प्लॉट बघताय किंवा फ्लॅट बघताय, तर फ्लॅटचा बरोबर मिडल घेऊन किंवा कुठल्याही वास्तू म्हणू आपण, ज्याला प्लॉट असेल, घर असेल, बंगलो असेल, किंवा तुम्ही जर काही डिझाईन करताय त्याचं मिडल जर घेतलं तुम्ही त्या प्लॉटचा जिथे तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे, आणि त्यानुसार या 8 दिशा आणि 8 दिशेच्या मध्ये ज्या ज्या जागा आहेत त्यांचं प्रत्येकाचं जर मुख्य तुम्हाला विशेषतः त्यांची कळली ऍट्रिब्यूट तर ते तुम्हाला खरोखर नक्कीच फायदा देतात. तर तसं मी प्रत्येक दिशेचं तुम्हाला महत्व सांगेन. तर आपण सुरुवात करू पूर्वेपासून. तर पूर्वेला सूर्य येतो, प्राणशक्ती आहे, सूर्यदेव येतात. तर पूर्व तुम्हाला काय करते, तर पूर्व जसं तुम्ही आज पॉडकास्ट चॅनल चालवता, ठीक आहे, किंवा तुम्ही मीडिया इंडस्ट्रीमध्ये आहे, तर तुम्हाला सोशल कनेक्शन, तुमचं इन्फ्लुएन्सिंग, तुमचं डिजिटल मार्केटिंग, जे काय सोशली जे काय कनेक्शन आहेत, पब्लिक रिलेशन आहेत, ते तुम्हाला पूर्व देतो. त्याच्या पुढे आलं पूर्व आग्नेय. म्हणजे दिशा, मुख्य दिशा आणि उपदिशांच्या मधली एक जागा असते किंवा दिशा असते. म्हणजे अशी दिशा ग्रंथात त्यांनी फक्त सांगितलं की पूर्व आणि आग्नेय यांच्या मध्ये जी जागा येते म्हणून त्यांना नाव पडले पूर्व आग्नेय किंवा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आपण. तर पूर्व आग्नेयाकडे तुम्ही तुमचं चर्निंगची दिशा. चर्निंग म्हणजे काय होतं, जसं तुम्ही मगाशी म्हणाला की मिक्सर तिथे घेऊ शकतो आपण, तुम्ही लॉन्ड्री एरिया ठेवू शकता, वॉशिंग मशीन काम काय करते, फिरायचं, चर्निंगचं काम करते, तर मिक्सर येऊ शकतो, तोही फिरायचं काम. बरोबर. तर जसं तुम्ही त्याच्या पुढे येते आग्नेय दिशा, तर आग्नेय दिशेला तुम्ही किचन घेऊ शकता. आग्नेय दिशेचं महत्व काय आहे, अग्नीला एवढं पवित्र मानलेलं आहे की तिकडे जर अग्नी म्हणजे एक प्रकारचं हवनच समजा तुम्ही,
तिथे तुम्ही जेवण बनवता, तिथे तुम्ही अग्निपेट्टी म्हणजे हवनच होतं. तर तिकडे जेवढी पवित्रता ठेवाल किंवा तुम्ही तिथे जेवढी पवित्रता ठेवाल, तर अग्निदिशेचं खास काम आहे. अग्निदिशेचं काम आहे तुम्हाला कॅश लिक्विडिटी देणं. अच्छा. अग्निदिशेला महालक्ष्मी विराजमान आहे. अग्निदिशेकडे शुक्र ग्रह आहे आणि त्याचं अग्निदिशा चांगली आणि त्याची शुक्र ग्रह चांगलं, त्याला लक्झरी आणि पैसा कोणी थांबवू शकत. त्याच्या पुढे येते दक्षिण आग्नेय दिशा. आपण दक्षिणेकडे जातो ना, दक्षिण आग्नेय दिशा आहे. दक्षिण आणि आग्नेयच्या मध्ये दक्षिण आग्नेय दिशा काय करते, ती तुम्हाला दक्षिण आग्नेय दिशा तुम्हाला पॉवर आणि कॉन्फिडन्स देते. अच्छा. त्याच्या पुढे येते दक्षिण दिशा. तर दक्षिण दिशेचं महत्व सांगायचं तेवढं कमी. आपल्याला सांगितलं गेलं की आपण ऐकत आलेलं, सांगितलं गेलं त्याच्यापेक्षा आपण ऐकत आलेलं की दक्षिण दिशा ही फार वाईट आहे, दक्षिणेला एंट्रन्स नको. त्याचं कारण असं की दक्षिणेला अशी काही पदं आहेत जी खरोखर नुकसान देतात. एक्झॅक्ट दक्षिण जर तुम्हाला माहिती असेल, दक्षिणेचं S3 S4 पद जर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असेल किंवा तुम्ही जर काढलं आणि प्रॉपर तुम्हाला जर माहिती करता की तुम्ही प्रोफेशनलची हेल्प घेतली आणि दक्षिणेचं तुम्हाला एक्झॅक्ट पद माहिती असेल, तर दक्षिण दिशा तुम्हाला यश, मान, कीर्ती हे सगळं देते. फेम आणि नेम सगळं देते. दक्षिण म्हणजे इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, साऊथ. साऊथ बॉम्बे किती श्रीमंत माणसं राहतात. व्हेरी रिच. साऊथ दिल्ली व्हेरी रिच. साऊथ ऑफ इंडिया ग्रेट, अमेझिंग. साऊथ ऑफ इंडिया काय करतं, तर हे साऊथ तुम्हाला पैसा पण देतं, यश देतं, कीर्ती देतं. त्याच्या पुढे आपण येतो दक्षिण नैऋत्य. ही सगळ्यात 16 देशांमधली ही सगळ्यात घातक मांडलेली. त्याचं कारण असं, तुम्ही झोपताना तुमचं बेडरूम इथे आला, तुमचं डोकं इथे आलं, किंवा तुम्ही तुमच्या पैशाचं कबाट इकडे आलं, किंवा तुमचं बँक बॅलन्स इम्पॉर्टंट काय ठेवलं, तर ते कधी व्हॅनिश होईल, तर ते कधी व्हॅनिश होईल आणि कधी संपेल याचं तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही. त्याच्या पुढे येते नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशा ही मानली जाते पित्रांची दिशा. अच्छा. पित्रांची दिशा. जर तुम्हाला जसं तुम्ही ऐकलं असेल की जसं तुम्हाला विचारलंस मग अशी ऑफ कॅमेरा की पितृंचा फोटो ठेवायचा, आजोबांचा, आजीचा, तर कुठे ठेवायला, तर पित्रांचा फोटो तू नैऋत्याकडे ठेवू शकतोस. अच्छा अच्छा अच्छा. पित्रांना तू नैऋत्याचा ठेवू शकतो, म्हणजे पित्र नैऋत्य दिशेला, कारण नैऋत्य दिशेला पितृदेवता आहे आणि तिथे ग्रह आहेत राहू. मग नैऋत्य दिशेला, तर नैऋत्य दिशा तुझी भिंत आली, वॉल आली, तर तिकडे तू नैऋत्य दिशेला तुझ्या पित्रांचा फोटो ठेवू शकतोस. पण तिकडे नैऋत्य दिशा पण अशी आहे की नैऋत्य दिशेला तुला एंट्रन्स किंवा विंडो नसावी. नैऋत्य दिशेला दरवाजा असलेला फ्लॅट कोणीही घेऊ नये. अरे वा. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं, नैऋत्य दिशेमध्ये ज्यांची एंट्री होती त्यात एक पॉप सिंगर होते, मध्ये त्यांची मर्डर झाली, माहिती असेल तुम्हाला. अच्छा 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 अच्छा. येस येस येस. फार मोठे पॉप सिंगर होते हे पंजाबचे. तर त्यांची पण जर असे एंट्री तुम्ही बघाल तर त्यांची पण, म्हणजे नैऋत्यची एंट्री ही तुम्हाला ऍक्सिडेंट, मर्डर किंवा मोठा डिझीज देणार. त्याच्या पुढे येतोय आपण पश्चिम नैऋत्य. ही अशी जागा आहे, गॅरंटी देऊन सांगतो, याच्यावर मी चॅलेंज करू शकतो, इकडे गोष्ट ठेवलेली तुमची वाढतच जाणार, कमी होणार नाही. जेवढी ठेवली तेवढीच राहणार किंवा डबलच होणार. पण ठीक आहे, तर पश्चिम नैऋत्य आम्हाला काढता येत नाही किंवा माहित नाही नॉर्मल माणसं, त्यांनी पश्चिमेकडे पण ठेवू शकतो. अच्छा अच्छा. तर पश्चिम नैऋत्य अभ्यास करायला चांगले, तुमचा अभ्यास लगेच लक्षात राहणार. लहान मुलांसाठी स्टडी रूम बनवायला चांगली, बेडरूम बनवायला पण चांगली, पण तुम्हाला एक्झॅक्ट पश्चिम नैऋत्य माहिती आहे. अच्छा. त्याच्या पुढे येतो आपण पश्चिम दिशेला. पश्चिम दिशेचं महत्व जेवढं सांगेल तेवढं कमी आहे. लाईक वेस्ट इज वेस्ट असं आपल्याला सांगितलं गेलं किंवा आपण कुठेतरी ऐकतो, इंग्रजांनी सांगितलं किंवा बाहेरच्या बुक्स येतात त्याच्या आपण काहीतरी वाचतो, वेस्टर्न बुक्स, वेस्टर्न कल्चरच्या. तर वेस्टची जेवढी, पश्चिमेची जेवढी तुला मी एक्झाम्पल देईन तेवढी कमी आहे. अच्छा. कुठलंही सिद्ध मंदिर घे, तिकडे जा, तू जिकडे उभा आहेस, तू उभा राहून ज्या मूर्तीकडे बघतोयस ती मूर्ती पश्चिमेलाच असणार सिद्ध मंदिरांची. अच्छा. मग उदाहरणार्थ अशी कोणती मंदिरं तुम्ही सांगू शकाल? जर आपण आज पुण्यामध्ये आहोत, तर पुण्यामध्ये चतुर्शृंगी मंदिर देवीचे जेव्हा तू दर्शन घ्यायला जातोस, तर जेव्हा तू उभा राहतोस देवी समोर, त्या आदिशक्ती समोर, तर तू जेव्हा बघतोयस त्या देवीची मूर्ती ही पश्चिमेलाच असते. अच्छा अच्छा. हो, अगदी अगदी. जेवढी सिद्ध मंदिर आहेत, जसं तुला मी अजून एक मंदिर सांगेन, तू कोकणात फिरलास कधी? कोकणामध्ये हो, फिरलोय, कोकण पाहिलंय. हा, तर देवगड गेलास? देवगडात कोकणामध्ये? देवगडलाही गेलो. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये देवांचे देव महादेव कुणकेश्वराचं मंदिर आहे. अच्छा अच्छा. हो हो हो. त्यांचं तू जेव्हा दर्शन घेतोस,
त्यांची शिवलिंग पण आहे ती पण पश्चिमेकडे. अरे वा, छान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये वांगणी नावाचं गाव आहे, ऐकलं असेल. अच्छा अच्छा. तिकडे एक पांडवकालीन मंदिर आहे, श्रीदेव रवळनाथांचं. अरे वा. तर त्या मंदिराकडे पण जेव्हा तू बघतोस, त्या मंदिराकडे जातोस, मंदिरात जातोस आणि रवळनाथांचे दर्शन घेतोस देवांचे, ती रवळनाथाची प्रतिमा, मूर्ती, पाषाण जे आहे तेही पश्चिमेकडेच आहे. अरे वा. आणि ह्या सगळ्या मंदिरांना म्हणून इच्छापूर्ती मंदिर सांगितली. ह्या मंदिरात जाऊन तुझी इच्छा तुम्ही जर सांगितलं तर ती मी गॅरंटी सांगतो पूर्ण होणारच. त्याचे अनुभव मला आहे. अरे वा, छान. तर सिंधुदुर्ग असे कित्येक मंदिर आहेत, त्यातली मी 2 सांगितली, एक वांगणीचं आणि एक देवगडचं, एक मालवण तालुक्यातलं आणि एक देवगड तालुक्यातलं सिंधुदुर्गातलं. तर जेव्हा तुम्ही सिंधुदुर्ग फिरायला जाता या मंदिरांना नक्की भेट द्या, या मंदिरात नक्की पाय पडून या, तुमची इच्छा पूर्ण होणार. अरे वा, छान. तर अशी पुण्यामधली अजून काही उदाहरणं देऊ शकता? पुण्यामधले अजून सांगायला गेलं तर श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जेव्हा बघतात ते पण पश्चिमेकडेच आहे. अच्छा. म्हणजे त्यांची मूर्ती जी आहे ती पश्चिमेलाच आहे. अरे वा. म्हणून त्यांना इच्छापूर्ती. पश्चिम दिशा ही वास्तूमध्ये पण ग्रंथांमध्ये पुराण वेदात सांगितलेले पश्चिम दिशा ही इच्छापूर्ती आहे. ज्याच्या म्हणून ज्याच्या घरामध्ये पश्चिम दिशेला काही प्रॉब्लेम आहे, दोष आहे, टॉयलेट आहे, किचन आहे, त्या घरातल्यांच्या इच्छापूर्ती राहतात, इच्छा अपूर्ण राहतात. अच्छा अच्छा. तर पश्चिम दिशा एवढी मोठी आहे, इच्छापूर्ती आहे, मॅनिफेस्टेशन आहे पश्चिम दिशेसाठी. पश्चिम दिशेला राहणारा माणूस किंवा पश्चिम दिशेला झोपणारा माणूस हा नेहमी पैसेवालाच असणार, कारण की त्याला कंटिन्यू आयडियाजच राहणार आणि आयडियाज तो जे मॅनिफेस्ट करणार त्याची इच्छा पूर्णच होत राहणार. अच्छा. जसं तुम्ही इंडियाचं पण वेस्ट बघा, त्यांच्याकडे गेन्स, नॉलेज, एम्प्लिफाय होतच राहणार. असं इंडियाचं वेस्ट जर तुला माहिती असेल काय, इंडियाच्या वेस्टला काय आहे, कुठला स्टेट आहे जर तुला माहिती असेल, गुजरात. राईट. तर गुजरात हे नेहमी टॉपवरच राहणार, कारण की ते वेस्टला आहे, कारण की त्यांच्याकडे गेन्स आहे, नॉलेज आहे, डायमंडचं हब आहे. तर दे विल ऑलवेज डॉमिनेट. अच्छा. दे विल ऑलवेज डॉमिनेट. आता पण इंडियावरती जे डॉमिनेट करतायत ते कोण आहे? वेस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर वेस्टचं एवढं महत्व आहे पश्चिमेत. त्याच्या पुढे येते पश्चिम आणि वायव्य. त्याच्या पुढे येते पश्चिम आणि वायव्य. ग्रंथांमध्ये निगेटिव्ह सांगितलेलं आहे वायव्यच्या दिशेला. त्याचं कारण असं आहे, तिकडे जर एंट्रेन्स आलं तुमचं किंवा तिकडे आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर तिकडे ज्यांचं एंट्रन्स येतं त्यांचे ड्रग ऍडिक्ट व्हायची मुलं फार चान्सेस असतात. तिथे जर बेडरूम आलं, ठीक आहे, तर त्याचं चान्सेस फार असतात ड्रग ऍडिक्ट व्हायचे. तर तिकडे पण आपण सांगितलेलं की आपण सांगतो की वायव्याला आपण जसं नॉर्मल इन कॉमन लँग्वेज मध्ये आपण ज्या बुक्स दिलेलं असं की वायव्याला टॉयलेट चालतं, सेप्टिक टँक चालतो, तो चालतो ऍक्च्युअली पश्चिम वायव्याला, वायव्य आणि पश्चिमच्या मध्य दिशेला. त्याच्या पुढे येतोय आपण वायव्य दिशेवर. वायव्य दिशा काय? तर वायव्य दिशा ही तुला प्रत्येक कामात सपोर्ट करणार. वायव्य दिशेला चंद्रग्रह आहे. चंद्रग्रहाचं काम काय? चंद्रग्रह तुझ्या मम्मीशी कनेक्ट आहे, मदरशी. ह्या गोष्टी. तर त्याच्यामुळे वायव्य दिशा तुला कुठल्याही कामाचा सपोर्ट नसेल भेटत, ग्रोथ नसेल भेटत, किंवा समज तुझ्याकडे काही टॅलेंट आहे पण तुला तो ग्रो करायला सपोर्ट नाही भेटत आहे माणसाचा, तुझं वायव्य खराब असतं. बँकिंग सपोर्ट झाला, फॅमिली सपोर्ट झाला आणि काय झालं, तुझ्या वायव्यामध्ये दोष आहे. त्याच्या पुढे येते उत्तर वायव्य. उत्तर वायव्य ही दिशा अट्रॅक्शनची आहे. उत्तर वायव्याला सांगितलेलं आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी इकडे झोपावं, पण थोडा टाइम साठी, म्हणजे 1 ते 2 वर्ष. लहान मुलांनी किंवा 15 वर्षाच्या वरती मुलांचं इथे बेडरूम नसावं, थोडं चंचल करायचे चान्सेस असतात किंवा नको त्या गोष्टींचं ऍडिक्शन लागायचे चान्सेस असतात. त्याच्या पुढे येते उत्तर दिशा. तर उत्तर दिशा सगळ्यात पॉवरफुल मानली गेली आहे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. उत्तर दिशा ही कॅश फ्लोची दिशा. काय तर उत्तर दिशेला कॅश फ्लो का म्हणतात, तर ती जलतत्वाची दिशा आणि पाण्याचं काम आहे फ्लो होत राहणं. बरोबर. तर त्याची उत्तर दिशा पॉवरफुल, त्याच्याकडे पैसा, त्याच्याकडे बिझनेस, त्याच्याकडे सेल्स कधी कमी नसतात. त्याच्या पुढे येते उत्तर ईशान्य. ही तुमच्या हेल्थला काम करते, ही इम्युनिटीची हेल्थ मानलेली आहे. ही हेल्थ साठी सांगितलेली आहे, इम्युनिटीची दिशा मांडलेली आहे. उत्तर ईशान्य. उत्तर ईशान्यामध्ये तू ज्यांच्या घरी जातोस तुला जर आजार पण दिसला, मी जेवढे आतापर्यंत घर व्हिजिट केले हजारोच्या वरती, ठीक आहे, त्यांच्या घरात मी एक चेक केलं की उत्तर ईशान्याला जर त्यांच्या प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या घरात माणूस काय ना काय छोटे मोठ्या आजारांनी आजारी असणारच, बेडवर रिडन असणारच. म्हणून सांगितलं गेलं ईशान्य. ईशान्याला लागून उत्तर ईशान्य पण आहे. तर उत्तर ईशान्य आणि त्याच्या पुढे ते ईशान्य.
अच्छा. ईशान्य काय करते, ते ईशान्य हे त्यांच्याकडे लॅक ऑफ प्लॅनिंग आहे. ज्यांना माहित नाही की त्यांचे पुढचे 5 वर्ष त्यांना काय करायचं. अच्छा. किंवा आपण म्हणतो ना, काल आपण बोललो तरी काही लोक कन्फ्युज असतात, त्यांनाच माहिती आहे त्यांना काय करायचं. त्यांच्या ईशान्यामध्ये दोष असतो. अच्छा. त्याचा फोकस, त्याला माहिती आहे पुढचे 5 महिने, पुढचे 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष त्याला काय करायचं, त्याचं करिअरमध्ये काय त्याला बनवायचं, त्याचे ईशान्य स्ट्रॉंग असतं. अच्छा. आणि ईशान्येला देवघर असतं. देवघराची मुख्य जागा म्हणजे ईशान्य, आणि ईशान्य म्हणजे ईश्वराची जागा. अच्छा अच्छा अच्छा. ईशान्य शब्दातच ईश्वर आणि तिकडे महादेवांचं स्थान आहे, म्हणून ईशान्येला वास्तुनुसार तिकडे महादेवांचं स्थान आहे. तर म्हणून मेडिटेशन करण्यासाठी, लहान मुलांना ड्रॉइंग रूम करण्यासाठी जर तिकडे बेडरूम असेल तर तो 15 वर्षाच्या आधी मुलांचा आणि 55 वर्षाच्या वरती. त्याचं कारण असं, तिकडे जर बेडरूम असेल तर 15 वर्षाच्या वरचा मुलगा जर तिकडे बेडरूम मध्ये झोपत असेल तर त्याच्या डोक्यात असे विचार येणार की तो मोक्ष प्राप्तीसाठी जाणार, तो संसारात येणार नाही. अच्छा. तो एवढा पूजा पाठला अधीन जाणार की तो संसारात येणार नाही. अच्छा, म्हणजे दिशेचा एवढा परिणाम होऊ शकतो. त्याच्या पुढे येते जी आपली शेवटची राहिली आहे पूर्वेच्या आधीची आणि ईशान्याच्या मधली, ती पूर्व ईशान्य. तर पूर्व ईशान्य काय काम करते, तर पूर्व ईशान्य क्रिएटिव्हिटीचं काम करते. अच्छा. ज्यांना जर तुला तुझे ब्लूटूथ स्पीकर्स असेल, जर तुला तुझे ब्लूटूथ स्पीकर्स किंवा आणि काही क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर तू पूर्व ईशान्येला बसू शकतोस. पूर्व ईशान्य क्रिएटिव्हिटीची जागा. तुझं टीव्ही लावायचं, एंटरटेनमेंट करायचं तुला, ह्या दिशेला लावू शकतो. तर मित्रांनो, आता आपण सरांकडून जाणून घेतलं की अशा किती दिशा आहेत ज्याचा आपल्या वास्तूशी संबंध असतो आणि त्या दिशांमध्ये असलेल्या एनर्जीचा आपण कसा वापर करून घेऊ शकतो, आणि तसंच त्या दिशांमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी आल्या तर त्याचं आपल्याला कसं नुकसान देखील होऊ शकतं, हे आता आपण समजून घेतलं सरांकडून. तर सर, हे तर झालं एक्झिस्टिंग वास्तूबद्दल. पण आता जर मी एखादा नवीन व्यवसाय सुरू करतोय, त्या नवीन व्यवसायासाठी आपण एखादी वास्तू पाहतो, तर ती वास्तू पाहताना त्या वास्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण आधी पाहायला हव्यात, किंवा ती वास्तू जेव्हा आपण फायनल करतो, एखादं ऑफिस सेटअप करतो, तेव्हा ऑफिस मधले जे मल्टिपल डिपार्टमेंट असतात, जसं की सेल्स आहे, मार्केटिंग आहे, किंवा जर बॉसची केबिन असेल, तर या सर्व गोष्टी कोणकोणत्या दिशेला हव्यात. म्हणजे आता आपण जर पहिल्यापासून सुरू करूयात, तर बॉसची केबिन किंवा जो डायरेक्टर असतो ऑफिसचा, त्यांनी कुठे बसावं. ओके. तर जसं तू म्हणालास ऑफिस, तर कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ की कॉर्पोरेट ऑफिस असेल तर कुठे असावं. तर बॉसचं केबिन कधी पण साऊथला असावं. तर का, तर ग्रंथांनुसार पण सांगितलं गेलेलं आहे की दक्षिण दिशेला राजाची केबिन किंवा राजाचं रूम असायची. तर दक्षिण दिशेला तुमचं पॉसिबल नसेल तर तुम्ही नैऋत्य दिशेला पण घेऊ शकता. तर नैऋत्यच म्हणजे काय, जसं आपण ऐकलेलं आहे की मास्टर्स रूम किंवा मास्टर्स बेडरूम नैऋत्यला. तर नैऋत्य तुम्हाला काय करते, तर स्टेबिलिटी देते. ओके. आणि तुम्हाला घरातलं मुख्य किंवा ऑफिस मधला मुख्य कोण, तर त्याच्यासाठी तुम्हाला जर बॉस केबिन करायची असेल तर बॉस केबिन तुमची दक्षिणेला किंवा पश्चिमेला चालेल किंवा नैऋत्य. तर सगळ्यात बेस्ट पहिलं बघाल तर तुम्हाला दक्षिण भेटेल तर गुड, साऊथ, नैऋत्य भेटेल सेकंड तरी गुड, नाही तर पश्चिम. फक्त तुम्हाला प्रॉपर दिशा या घ्याव्या लागतील. अच्छा. आता हे तर झालं आपलं डिपार्टमेंट वाईज की आपण एखादं डिपार्टमेंट कोणत्या सेक्शन मध्ये असावं प्रॉपर्टीच्या. पण प्रत्येक किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की मी ज्या दिशेला माझी चेअर किंवा माझी टेबल असेल, मी कोणत्या दिशेला फेस करून काम करावं जेणेकरून मला त्या वास्तूच्या एनर्जीचा अधिक लाभ होऊ शकतो. ओके. तर कधी कुठलंही काम करताना सगळ्यात बेस्ट असतं तुम्ही एकतर उत्तरेला, पश्चिमेला किंवा पूर्वेला. जर तुमची केबिन समजा बॉस केबिन आहे तुमची, ती दक्षिणेला येते, तर तुमचं बाय डिफॉल्ट फेसिंग किंवा तुमचा चेहरा हा उत्तरेला असलेला बेस्ट, ईस्टला असेल तरी बेस्ट, किंवा पश्चिमेला चालेल. दक्षिणेला मुख करू नका तुमचं. तर दक्षिणेला केबिन असेल तर समजा तुमचा 4 BHK ऑफिस आहे किंवा पूर्ण फ्लोअर आहे आणि दक्षिणेला तुमचं जर केबिन येतं, तर दक्षिणेला जर तुमचं केबिन येतं, समजा तुमचा 4 BHK फ्लॅट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॉर्पोरेट ऑफिस करताय किंवा तुमचा पूर्ण एक फ्लोअर घेतलाय, तर फ्लोअरची जे दक्षिण बाजू आहे तर तुमची बसायचं किंवा तुमचं केबिन किंवा त्याचं जे चेअर असणार, तुमचा जो टेबल असेल आणि चेअर, त्याचं फेसिंग असं ठेवा की तो उत्तरेला असेल बेस्ट, किंवा पश्चिमेला किंवा पूर्वेला. अच्छा अच्छा अच्छा. ग्रेट ग्रेट. तर आता हे झालं बॉस केबिन संदर्भात. तर बॉस नंतर आपल्या कंपनीमध्ये असं एक डिपार्टमेंट असतं जे तुमच्या कंपनीला काम मिळवून देत असतं किंवा तुमच्या कंपनीचं
ऍडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग करत असतं, जे आहे मार्केटिंग डिपार्टमेंट किंवा सेल्स मार्केटिंग म्हणजे कॉलिंग डिपार्टमेंट. तर कॉलिंग डिपार्टमेंट जसं मी मगाशी दिशा सांगितलं तुम्हाला की पूर्वेला तुमचं सोशल कनेक्शनचं काम आहे. तर पूर्वेला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट किंवा पूर्व तुम्हाला काम आणून देतं, तुम्हाला लोकांशी कनेक्ट करतं. तर पूर्वेकडे तुम्ही पूर्वेला बसवू शकता. त्याची फेसिंग मॅटर एवढी नाही करत, पण तरी तुम्ही पूर्वेला बसलात आणि तुमची उत्तरेला, पश्चिमेला किंवा पूर्वेला फेसिंग असेल ते विल बी ग्रेट. तर सेल्स आणि मार्केटिंग हे पूर्वेकडे बसू शकतात आणि त्यांचं कॉलिंग करू शकतात. त्यांनी तुम्हाला सेल्स भेटायला, क्लायंट कन्वर्ट व्हायला फायदा होईल. अच्छा अच्छा अच्छा, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर मार्केटिंग सोबत अजूनही काही डिपार्टमेंट असतात जे आपल्याला काम करण्यासाठी, आपली कंपनी चालवण्यासाठी मदत करतात. जसं आहे एखादा क्रिएटिव्ह डिपार्टमेंट जे तुमच्या कंपनीच्या क्रिएटिव्ह डिसिजन्स किंवा काही मार्केटिंग कॅम्पेन्स डिझाईन करतात. तर यांनी कुठे बसावं? त्यांनी बसण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा त्यांच्यासाठी पूर्व ईशान्य, त्याला आपण म्हणू शकतो ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट. अच्छा. जसं तिकडे क्रिएटिव्हिटीची जागा मांडली गेली. तर तुमचा जर डिपार्टमेंट आहे जो क्रिएटिव्ह काम करतोय, ठीक आहे, काय डिझायनिंग करतोय किंवा क्रिएटिव्हचं काहीतरी काम करतोय, तर त्यांनी पूर्व ईशान्य किंवा ईशान्येला बसलं तरी चालेल. तिकडे तुम्हाला आयडियाज चांगले येतात. तर जेणेकरून क्रिएटिव्ह काम करणाऱ्याला आयडियाज इम्पॉर्टंट असतात. तर म्हणून क्रिएटिव्ह जर तुम्हाला काम करायचंय तर तुमची टीम ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्येला बसू शकते किंवा ईशान्येला बसली तरी चालेल. प्लस अजून एक सांगायचं झालं तर जर तुमची टीम आहे कुठली स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करते, तर प्लॅनिंग म्हणजे काय, डोक्यात आयडियाज कंटिन्यू फिरल्या पाहिजे, चर्निंग झालं पाहिजे. म्हणून कुठल्या कुठल्या फॅक्टरी किंवा कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये आम्ही सांगतो की जर तुमचे स्ट्रॅटेजिक प्लॅनर आहेत तर त्यांनी ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला बसायचं, जेणेकरून कंटिन्यू आयडियाज येतील आणि त्या आयडियाज त्या मीटिंग मध्ये ते घेऊ शकतात आणि त्यांनी तुमचं काम फास्ट चालेल. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतील, तर नवीन ब्रँड्स किंवा नवीन प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता. याचप्रमाणे आपल्या ऑफिस किंवा कंपनीमध्ये एक महत्वाचं डिपार्टमेंट असतं जे आहे अकाउंटिंग डिपार्टमेंट. तर यांना कुठे आपण बसवू शकतो? अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे सगळ्यात मेन, आणि अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला सपोर्ट करणारं. म्हणजे अकाउंट म्हणजे तुमचं सगळंच सांभाळलं जातं. म्हणजे ऍक्च्युली अकाउंट डिपार्टमेंटवरच आपण चालतो. अकाउंट डिपार्टमेंट आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करतात की अकाउंट काय, कुठे आहे अकाउंट, आपलं प्रॉफिट किती आहे, लॉस किती. तर तुमचं अकाउंट डिपार्टमेंट हे वायव्याला पाहिजे. जसं मी दिशेचं महत्व सांगताना सांगितलं, वायव्य सपोर्टची दिशा. तर तुम्हाला अकाउंट टीमचा प्रॉपर सपोर्ट असेल आणि प्रॉपर अपडेट्स असतील तर तुम्ही काय लॉन्च करायचं, कुठे कॉस्ट कटिंग करायची कंपनीची हे कळेल. तर म्हणून अकाउंट डिपार्टमेंट हे वायव्याला असलेलं बेस्ट. तर आपल्या ऑफिसमध्ये आपली ऑफिसची जी पॅन्ट्री असते जिथे आपण चहा नाश्त्याची सोय करतो, तर ती कुठे असावी? तर ऑफिसची पॅन्ट्री किंवा कॅन्टीन तुम्ही म्हणू शकता, तर ते तुमच्या आग्नेयाला असणं बेस्ट. आग्नेय किंवा दक्षिण आग्नेय, साऊथ ईस्ट और साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथेच का असं, तर जिथे आग्नेय दिशा आहे तिकडे बसून खाल्ल्याने तुम्हाला ऍक्च्युली पचनही चांगलं होतं. दुसरी गोष्ट, ते तुमच्या ऑफिसच्या बाकीच्या दोषांमध्ये ऍड होत नाही. तर आग्नेय दिशेला कॅन्टीन असलेलं नेहमी बेस्ट. कॅन्टीन हे तुमचं कुठलंही ऑफिस असो, फॅक्टरी असो, काही असो, कॅन्टीन किंवा किचनचं काम हे आग्नेय दिशेला केलेलं बेस्ट. अच्छा अच्छा अच्छा, ग्रेट ग्रेट. तर आता एक महत्वाचा प्रश्न, जेव्हा एखादा नवीन कस्टमर आपल्या ऑफिसमध्ये येतो, सो त्याच्यासोबत मीटिंग करणं, त्यांना काही प्रपोजल देणं, कोटेशन देणं आणि त्यांच्यासोबत डील फायनल करणं, ह्यासाठी म्हणजे याचा एक चांगला आउटपुट येण्यासाठी कोणती दिशा योग्य आहे जिथे आपण मीटिंग करू? यासाठी मी 2 दिशा सांगेन. उत्तर दिशा. उत्तर दिशा ही नेहमी तुम्हाला हेल्प करते न्यू क्लायंट्स आणायला. तर उत्तर दिशेला तुम्ही ओपन स्पेस ठेवला, जिथे काही हेवी काय ठेवलं नाहीये तुम्ही, तिथे काही हेवी नाहीये किंवा सगळं ओपन आहे, जास्त काही हेवी ठेवलं नाही, तर उत्तर दिशा ही क्लायंट बरोबर मीटिंग घ्यायला चांगली. आणि पुन्हा एकदा तुम्ही अजून एक वायव्य दिशेचा हेल्प घेऊ शकता, नॉर्थ वेस्टचा, की तिथेही तुम्हाला तुम्ही सांगितलेलं तुमचं क्लायंट लगेच ऐकणार. तर वायव्य दिशेला तुम्ही हेल्प घेऊ शकता आणि वायव्याला तुम्ही क्लायंटची रूम, कॉन्फरन्स रूम ही ठेवू शकता. अरे वा, छान छान. तर मित्रांनो, आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला या सर्व दिशांचा, या वास्तूचा खूप उपयोग होणार आहे. तर सर, हे झालं आपल्या कॉर्पोरेट ऑफिस बद्दल. आता व्यवसाय हा बऱ्याच ठिकाणी असतो, जसं की हॉटेल्स आहेत किंवा एखादे शॉप्स आहेत, दुकानं आहेत. तर काही ठिकाणी छोटे हॉटेल्स असतात पण ते खूप छान चालतात, पण काही ठिकाणी खूप मोठे हॉटेल्स असतात, इंटिरियरही खूप छान असतं किंवा कधी कधी टेस्ट पण छान असते, पण हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. तर यामध्ये वास्तूचा काही दोष असू शकतो का? असू शकतो, नाही आहेच, असतोच. अच्छा, वास्तुदोष असतोच. जसं मी तुला मगाशी कॉर्नरचे हॉटेल सांगितले, कॅफे सांगितले, काही हॉटेल सांगितले. तर जसा माझा अनुभव आहे, मी आतापर्यंत हॉटेलिंग जेवढे बघितले किंवा हॉटेल जेवढे बघितले, मी स्वतः हॉटेलिंग केलंय. अरे वा, तर
जेव्हा जेव्हा मी ते बघितलंय तर काही हॉटेल्सला बाय डिफॉल्ट एंट्री चांगली मिळालेली असते. अच्छा. फॉर एक्झाम्पल त्यांचा मग रोड कुठेही असू दे, पश्चिमेला रोड असू दे, दक्षिणेला असू दे, त्यांना बाय डिफॉल्ट एंट्रन्स चांगली भेटते. मोस्टली त्यांचा जो कॅश काउंटर असतो तो जसं मी तुला सांगितलं की स्टेबिलिटीच्या जागेवर असतो. मग कधी नैऋत्याला असतो किंवा आग्नेयाला असतो पण किंवा दक्षिणेला असतो, पण त्यांचा फेसिंग असतो नॉर्थला. तर त्यांचं कॅश काउंटरचं फार महत्व असतं. कॅश काउंटरचं तू बघितलं कुठले स्पेशलाइज कॅश काउंटर अशा वेगळ्या ठिकाणी असतात जिथे आपण म्हणतो तिकडे कुठे बिल द्यायचं, तिकडे कुठे जायचं, पण ते कॅश काउंटर बघून केलेले असतात की एक्झॅक्ट डायरेक्शनला कुठे आहे, त्यांचं फेसिंग नॉर्थला आहे का. अच्छा. नॉर्थला नाही भेटत तर ईस्टला आहे का, ईस्टला नाही भेटत तर वेस्टला आहे. तुझं कॅश काउंटर फार मॅटर करतं. तुझं किचन कुठे आहे तेही मॅटर करतं, तुझी एंट्रन्स कुठे मॅटर करते. मग तू काही हॉटेल्समध्ये जाशील तर तू ऑब्झर्व करशील तिथे देवारे पण बघ चांदीचे असतात किंवा स्पेशलाइज तू बघशील की देवारा किंवा स्पेशलाइज काही फ्रेम असतात, लक्ष्मीच्या फ्रेम असतात किंवा त्यांचे गुरु सद्गुरूंच्या फ्रेम असतात. तर त्या सगळे एनर्जीज आणि पॉवर काम करतात. अच्छा. तर जेव्हा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये काही अडचणी भासतात तेव्हाच आपण जनरली वास्तुशास्त्र या विषयाचा आधार घेतो किंवा मार्गदर्शन घेतो किंवा कन्सल्ट करतो. तर जे मोठमोठे व्यवसाय आहेत, मोठमोठे बिझनेस आहेत, तिथे सुद्धा वास्तुशास्त्राचा अवलंब किंवा मार्गदर्शन घेतलं जातं. हो, नक्कीच घेतलं जातं. 1001% सांगेन मी. अरे वा. बिकॉज जर तू अमेझॉन, फ्लिपकार्ट हे कुठलेही कंपनी बघ किंवा कुठल्याही कॉर्पोरेट कंपनी बघ, त्यांचा लोगो कधी बघितलास? हो, पाहिलाय. त्यांचं लोगो डिझाईन पर्टिक्युलरली कलरवर असतं. बरोबर. आणि कलर ही वास्तूमध्ये मॅटर करतात आणि त्यांच्या ऑफिसमध्ये वास्तू किंवा त्यांचे जे काय बिल्डिंग आहेत सगळे वास्तूनुसारच बघतात. अच्छा. तसं मी तुला एक्झाम्पल देईन की तू नीम करवली बाबांबद्दल ऐकलंस? हो, फार ऐकलंय त्यांच्या. तिकडे कोण कोण जाऊन आले तुला माहिती आहे? हो, अगदी. म्हणजे भारतातले सोडले तर इव्हन भारताबाहेरचे पण फार मोठमोठे लोक, बिझनेसमॅन, जसे ऍपलचे ओनर जाऊन आले, बरोबर, मेटाचे ओनर जाऊन आले. राईट. तर ह्या ज्या एनर्जीज आहेत, जसे मी आता सांगितलं की नीम करवली बाबांचे जे आहे तिकडे ते जाऊन आले, तर ते आपल्या एनर्जीजला तेवढं फॉलो नाही तेवढं मानतात. अच्छा. आणि तसंच जसं मी मुद्द्यावर येतो की तू सांगितलं की हेही वास्तू बघतात का मोठमोठ्या कंपनीज, तर हो बघतात. तसं सांगायचं गेलं तर आज जी रुलिंग पार्टी पण आहे त्यांचा तू लोगो जर बघशील तर तो आधीचा लोगो पण आताचा बघ, तर कलर ही फार मॅटर करतो. बरोबर. वास्तूमध्ये पण कलर ही फार मॅटर करतो. तत्वांनुसार कलर बॅलन्स करणं. जर तुला विंडो तिकडे येत नाही, डोर येत नाहीये, भिंत आहे, तर तिकडे तू कुठलं कर्टन्स युज करू शकतो. तसंच प्रत्येक मोठमोठ्या कंपनी, प्रत्येक मोठमोठे ऑफिसेस किंवा प्रत्येक जे काही ऑफिस आहेत, प्रत्येक मोठमोठे ऑफिसेस वास्तूनुसारच सगळं करून घेतात. बट दे विल नॉट टेल यू द सिक्रेट्स. ते त्यांचे सिक्रेट सांगणार नाही तुम्हाला. अच्छा. तर त्यांना वास्तू आणि ह्या सगळ्या गोष्टी ते हमखास करतात. अच्छा. ग्रेट. तर तुम्ही आता जसं कलर्स बद्दल बोलला, म्हणजे जर एखादा चुकीचा कलर चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेला आला तर तो कलर बदलून आपण तो दोष निवारू शकतो. हो, निवारू शकतो नक्कीच. जर असं कधी की ऑलरेडी कलर तो मारलाय किंवा आता तुम्ही जाल तर इंटिरियर्स किंवा इंटिरियर डिझायनर्सला वास्तूचं तेवढं डेप्थ नॉलेज नसतं किंवा आर्किटेक्ट झाले, सिव्हिल इंजिनियर झाले, त्यांना तेवढं डेप्थ नॉलेज नसतं की कुठलं तत्व कुठे आहे आणि कुठलं तत्व कसं बॅलन्स करावं. आणि ऑलरेडी करून जातो आपण की आता हे करून झालं काय. बेसिकली जर तुम्ही कलर परत तिकडे करू शकत नाही तर तिकडे तुम्ही कर्टन्स लावू शकता, त्या कलरचा कर्टन्स लावू शकता, पण तो तुम्हाला तेवढा पॉवरफुल रिझल्ट येणार नाही बिकॉज ती एक नॉर्मल रेमेडी आहे. ते जर तुम्ही मुळापासून बोलतो ना, कुठलाही दोष आपण जर मुळापासून काढतो, रूट पासून, तर तो तुम्हाला चांगला हेल्प करणार. त्याच्यासाठी जर तुम्ही कलरच चेंज करताय तर बेस्ट. अच्छा. आणि तरी तुम्हाला जर असं आहे की ज्याला आता तुमचं असं म्हणणं असेल की ज्यांना काहीच कळत नाही की घराला कुठला कलर मारावा, तर तुमचा 70 ते 80% वास्तुदोष हा फक्त ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर मारल्याने पूर्ण जाईल. अरे वा, छान. फार महत्वाची माहिती मिळाली आहे आपल्याला सरांकडून. आणि सर, मी पाहिलंय की बऱ्याचशा नवीन वास्तूंमध्ये ऑफ व्हाईट कलरच बिल्डर करून दिला जातो. ऑफ व्हाईट कलर हा असा कलर आहे ज्या कलर पासून, म्हणजे व्हाईट आणि येल्लो शेड हे असे कलर आहेत त्यांच्यापासूनच सगळे कलर बनले. बरोबर, अगदी खरं. तर म्हणून जर तुम्ही हा कलर युज करताय, ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर जर युज करताय तुम्ही, तर तुम्ही ऑलमोस्ट 70 ते 80% दोष तुमच्या घरातून घालवतो. जर तुम्हाला माहित नाही कुठल्या दिशेला कुठले मारायचे, आपण म्हणतो की नॉर्मल माणसाला कसं माहित असणार कुठलं तत्व कुठे आहे, कुठल्या तत्वाचे रंग कुठले कुठले आहेत, कुठले शेड्स आहेत, त्यानुसार जर तुम्ही ऑफ व्हाईट मारला तर इट विल बी बेस्ट. अच्छा. ग्रेट. पण आता हे झालं,
प्रॉब्लेम्स न्यूट्रलाइज करण्या संदर्भात, म्हणजे ऑफ व्हाईट कलर आपण जर वापरला तर दोष किंवा जे फायदे ते न्यूट्रलाइज होतात. पण एखाद्या दिशेमधून मला जर कलरचा वापर करून जास्त एनर्जीचा वापर करायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे, तर कोणत्या दिशेला कोणता कलर असणं जास्त फायदेशीर असू शकतं? ओके, नक्कीच मी सांगेन एवढंच की तिथे ओव्हर कलर तो झाला नाही पाहिजे. अच्छा. जर तिकडे तुमचे कर्टन्स पण तुम्ही लावताय, कलर पण तो देताय, तिकडे काही ऑब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आता आपण एक प्लॉट आहे, जसं हे आपण छोटं गोष्ट ठेवलंय, ते आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवले, ते आर्टिफिशियल पॉट ठेवलंय, तर त्याचे कलर तर ओव्हर कलर झाला. जर फॉर एक्झाम्पल फायर एलिमेंट अग्नितत्व हे आग्नेय दिशेला आहे, दक्षिणेला आहे, तिकडे जर तुमचा अग्नितत्व डबल झाला तर तुम्ही अग्रेसिव्ह होणार, तुमच्या घरात भांडणं होणार. जर अग्नितत्वामध्ये रेड कलर तुम्ही डबल केला, ऑलरेडी रेड कलर आहे भिंतीवरती, तुम्ही कर्टन्स पण लावताय, तर तुमच्या घरात भांडणं होणार, नवरा बायकोची भांडणं होणार, मुलाचं आणि बाबांचं पटणं नाही, मुलगा जास्त अग्रेसिव्ह होणार, लहान मुलं चिडचिडी होणार. तर ह्या गोष्टी आहेत. म्हणून तत्वांचं युज करताना, कलर करताना तुम्हाला कुठला कलर किती कुठे युज करायचा आहे ह्याचा प्रोफेशनल्स कडनं अभ्यास करणं किंवा प्रोफेशनल कडनं मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. तर आता हा विषय निघालाच आहे, तर तुम्ही आम्हाला, आमच्या मित्रांना जे व्यवसाय करतायत त्यांना काही मदत किंवा तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता की कोणत्या दिशेला कोणता रंग असावा किंवा कोणता असू नये? तर उत्तर दिशेला जलतत्व आहे, तर जलाचा रंग, पाण्याचा रंग कुठला असतो? निळा. ओके, तर ब्लूचे जेवढे लाईट शेड यूज करता येतील ते तुम्ही करू शकता. अच्छा. थोडेफार ग्रे मध्ये असतं, पाणीचा कलर ब्लू आणि ब्लॅक हे मांडला जातो किंवा असाच असतो, मांडला जातो. रादर दॅन ब्लू आणि ब्लॅक हा कलर पाण्याचा असतो. तर ब्लूचे शेड्स ग्रे, ब्लॅक मी टाळायला सांगतो जास्त करून, कधी कधी एक्झॅक्ट दिशा माहित नसते उत्तर दिशा, ते उत्तर दिशेच्या आपण बाहेर जातो, म्हणून ब्लू आणि ग्रे. तर ब्लूचे जेवढे लाईट शेड्स. त्यानंतर आपण पूर्वेकडे येतो, तर पूर्वेकडे आपण सूर्याचे जेवढे शेड्स आहेत सूर्याच्या रंगाचे ते करू शकतो. येल्लो, लाईट येल्लो, ऑफ व्हाईट आणि लाईट ऑरेंजेस किंवा ऑफ व्हाईट इज बेस्ट पूर्वेला. ठीक आहे. किंवा पूर्वेला तुम्हाला जर करायचं तर ग्रीन युज करू शकता. पूर्वेला वायू तत्व आहे, वायू म्हणजे झाड, तर झाडाचा कलर काय कुठला असतो बघ, झाडाचा हिरवा. तर हिरव्याचे शेड्स तुम्ही पूर्वेला युज करू शकता. त्याच्यानंतर येतं दक्षिण, आग्नेयापासून दक्षिणेपर्यंत अग्नितत्व, तर तिथे तुम्ही लाईट पिंक. अच्छा. दक्षिणेला लाईट पिंक, रेड, रेड पण डार्क रेड नाही, लाईट युज करा, लाईट पिंक, मरून शेड, म्हणजे रेडचे जेवढे फॅमिलीज कलर आहेत तेवढे पण लाईट्स मध्ये. त्याच्या पुढे येतात तुम्ही पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व दक्षिण ते नैऋत्य हे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाला हा कलर चालतो, ज्या खुर्चीवर आपण बसलोय हा कलर चालतो, येलो कलर. आणि येलो कलरचा पण इम्पॉर्टन्स किंवा येलो कलर हा कुठल्या ग्रहाला रिप्रेझेंट करतो, तर गुरु ग्रहाला. आणि येलो ग्रहाचं महत्व जर सांगायचं आता, जर तत्वांचं किंवा कलरचा विषय निघालाय, तर येल्लो कलरच्या आतापर्यंत, ठीक आहे, आतापर्यंत सगळ्यात जास्त वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये ज्यांनी जिंकलंय त्यांचा कलर काय? येल्लो. ऑस्ट्रेलिया. परत फुटबॉल मध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड कप जिंकले त्या टीमचं नाव काय आणि कलर काय? जर्सी. ब्राझील. ओके, तर येल्लो कलर एवढा महत्वाचा आहे. अच्छा. तर येल्लो कलर कुठे युज झाला पाहिजे, आणि सूर्याचे शेड्स म्हणजे येल्लो कलर आणि सनचे जे शेड्स आहेत येल्लो मध्ये किंवा ऑफ व्हाईट मध्ये, म्हणजे कलर्स फार मॅटर करतात. अच्छा. मी जेवढे, परत आयपीएल मध्ये पण सगळ्यात जास्त जी टीम जिंकली आहे ट्रॉफीज, तिचा कलर काय? जर्सी. हो, सीएसके, येल्लो कलर. राईट. अगदी. आणि जसं तुम्ही बोलाल की आता मुंबई इंडियन्स पण जिंकले, पण मुंबई इंडियन्स कधीपासून जिंकले, तर त्यांच्या जर्सीवर तुम्ही अभ्यास केला तर जेव्हा त्यांच्याकडे गोल्डन स्ट्रीप आली, गोल्डन कलर हा पण सनशेड आहे, जेव्हापासून त्यांनी गोल्डन स्ट्रीप ऍड केली त्यांच्या जर्सीमध्ये, तेव्हापासून त्यांनी आयपीएल कप जिंकायला स्टार्ट केली. ग्रेट. तर येल्लो कलर हा नेहमी पॉवरफुल असतो. येल्लो कलर हा गुरुचा असतो, आणि गुरु प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बरोबर मार्गदर्शन करत असतो. अच्छा, बरोबर. त्याच्या पुढे आपण येतोय पश्चिमेला. तर पश्चिमेला आकाश तत्व आहे, तर आकाशाचा कलर कुठला असतो? पांढरा. तर पांढरा कलर तुम्ही व्हाईट कलर किंवा ब्लूचा शेड पण युज करू शकता, की पश्चिमेला शनीचे ग्रह आहेत किंवा शनी बसलेत पश्चिम दिशेला, तर पश्चिमेला तुम्ही ब्लू पण युज करू शकता. अच्छा. जसे डार्क ब्लू फॉर एक्झाम्पल हा वाला ब्लू जो आपल्या मागे आहे तोही आपण युज करू शकतो, आणि व्हाईट युज करू शकतो. अच्छा. ब्लू ही युज करू शकता, पण असा पण आहे तो पण, कारण की हे पंचतत्व जे मी तुम्हाला सांगितले ह्यांची दोन तत्वांबरोबर मैत्री आहे, दोन तत्वाबरोबर शत्रुत्व. फॉर एक्झाम्पल क्रिएटर, डेस्ट्रॉयर आणि सस्टेनर. तर हे पण काय, तर तुम्ही जर ब्रह्मांडात पूर्ण विश्वाचे एक क्रिएटर आहे, पूर्ण विश्व तीन गोष्टींवरच चालतंय. एक क्रिएटर, बरोबर,
एक सस्टेनर एक डिस्ट्रॉयर. बरोबर. तर क्रिएटर कोण आहेत? ब्रह्मदेव. बरोबर. सस्टेनर कोण आहेत? विष्णुदेव. डिस्ट्रॉयर कोण आहेत? महेश, महादेव. बरोबर. ते क्रिएटरचं काम काय? जन्माला घालणं. सस्टेनरचं काम काय? जन्म ते मृत्यूचा प्रवास सांभाळणं. बरोबर. आणि डिस्ट्रॉयर म्हणजे मृत्यू महादेवांचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येक तत्वांचे 2 मित्र आहेत तत्व आणि 2 शत्रू आहेत. अच्छा. तर त्यानुसार जर तुम्ही कलर युज केले तर चालतं. तर जर शत्रू तत्व आलं किंवा अँटी एलिमेंट आलं तर तुम्हाला त्याचे दोष भोगावे लागतात आणि त्यालाच वास्तुदोष असे म्हणतात की दुसरा कलर इकडे आला, चुकीचा कलर. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आगेला आपण अग्नितत्वाला पाण्याचं, अग्नितत्वाला आपण पैसा मानतो. त्याचं का? तर आगेचे ऍट्रिब्यूट काय? विशेषतः काय? आग म्हणजे जवळ येते तेव्हा काय वाटतं आपल्याला? गरमी वाटते. तर आगेला पैशाची का जोडलाय? फॉर एक्झाम्पल आपण जर तुझ्या मित्राकडे भरपूर पैसा आला, तू काय म्हणतोस? खिसा गरम आहे. पैसा भरपूर आला, खिसा गरम आहे, पैशाची गरमी चढली. तर अग्नितत्वाला जर तू पाणी टाकलंस, तू कशावरती पाणी टाकलंस? तुझ्या पैशावर. अच्छा. तर मग तसं असं की कलर जर रेड कलर आहे, अग्नितत्वाचा कलर, तिकडे तुम्ही ब्लू कलर दिला तर तुमच्या पैशाचा नाशच होणार. तुम्ही कधी कंगाल व्हाल, कधी करोडपतीची रोडपती व्हाल, तुम्हाला समजणार. अच्छा. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये तुमचं कलर कॉम्बिनेशन चेक करण्याची. कदाचित त्याच्या योग्य वापरामुळे तुमच्या बिझनेसची भरभराट होण्यास नक्की मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं हॉटेल आणि ऑफिसेस बद्दल. पण सर, मला हे विचारायचंय की बिझनेस टाईप नुसार वास्तू बदलते का किंवा बदलायला हवी का? जसं बिझनेस टाईप नुसार सांगायचं गेलं तर फॉर एक्झाम्पल मी तुला सांगेन, आता आपला स्टुडिओ तिकडे हेवी मटेरियल काही नाही. इकडे काय युज होणार आहे? जास्त करून तुझं कलर्स युज होणार आहे आणि लाईट्स युज होणार आहे. जर तू फॉर एक्झाम्पल आपण जो प्रिंटिंग प्रेस आहे, तर प्रिंटिंग प्रेसचे आपण फ्लेक्स प्रिंट करतो आणि काय प्रिंट करतो, त्याच्या मशिनरी फार हेवी असतात. मग तेव्हा युज करायला लागतं. वास्तू बदलत नाही, वास्तूच्या दिशा त्याच राहतात, वास्तूच्या गोष्टी त्याच राहतात. ऑफिसची केबिन कुठे आहे, प्रिंटिंगची केबिन कुठे आहे, क्रिएटिव्हची केबिन कुठे आहे, फक्त प्रिंटिंगच्या ज्या मशिनरी आहे ते हेवी असतात. त्या हेवी गोष्टी तू दक्षिण ते पश्चिम भागात ठेवू शकतो. म्हणजे दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिमेला तू हेवी गोष्टी ठेवू शकतो. वजन तिकडे चालतं, जडत्व चालतं. उत्तरेला आणि ईशान्येला आणि पूर्व ईशान्येला तुझ्या मशिनरीज चालत नाही, हेवी चालत नाही. का? तर त्या दिशेला वास्तूनुसार, वास्तुशास्त्रानुसार, विश्वकर्मा प्रकाश ग्रंथानुसार वास्तू पुरुषाचं जे शिर आहे, जे डोकं आहे, ते ईशान्य. तर डोक्यावरती हेवी गोष्ट ठेवली तर चालेल का? नाही, मुळीच नाही. तर त्यानुसार असं आपण त्याचं ग्रेडिंग करतो, तसं प्लॅनिंग करतो. तर जशी ज्यांचा बिझनेस असेल त्यानुसार त्यांना कुठे केबिन येईल, कुठे टीम येईल, कुठे नॉर्मल स्टाफ बसेल, कुठे मशिनरी येईल, हा फरक असतो. जडत्व कुठे येईल, हलकं कुठे येईल, एंट्रीज कुठे येईल, बिझनेसनुसार त्यांना कुठली एंट्री जास्त फळेल, त्यांचा बिझनेस कुठला आहे, फूडचा बिझनेस आहे का, प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस आहे का, किंवा जंक फूडच्या आता रेडीमेड पॅटी भेटतात, त्यांचं वास्तू कसं केलं जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं डिफरन्स आहे. त्याच्यात हे थोडं ऍडव्हान्स मध्ये त्याचं ते चेक केलं जातं की नक्की ते बनवतायत काय. फूडचा बिझनेस आहे, प्रिंटिंगचा बिझनेस आहे, स्टुडिओ आहे, एंटरटेनमेंट आहे, मीडिया आहे, त्यानुसार कॅल्क्युलेट. वास्तू ही कधी बदलत नाही, वास्तू सेम राहते. फक्त त्याने एंट्री कुठली द्यायची आहे आणि केबिन कुठलं द्यायचंय, कोणाला केबिन काय द्यायचंय हे बघितलं, कुठल्या टीमला कुठल्या केबिन मध्ये द्यायचंय हे बघितलं. अच्छा, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान छान. तर सर, आता तुम्ही जसं मेन्शन केलं, जे वास्तुशास्त्र आहे त्याचा जो मूळ आहे, म्हणजे जो ग्रंथ आहे विश्वकर्मा प्रकाश, सो त्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता का? विश्वकर्मा प्रकाश म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळे सूत्रच दिलेले आहेत, पण ते काही सूत्र नॉर्मल माणसाने रीड करणं पॉसिबल नाहीये, किंवा आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर्सला थोडंफार जमतं. त्याच्यामध्ये तेवढे सूत्र फॉर्म्युलाज दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या. तर तुम्ही विश्वकर्मा प्रकाश हे ग्रंथ तुम्ही वाचू शकता, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. आणि त्यांनी विश्वकर्मा प्रकाशजींनी त्यांच्या ग्रंथामध्ये एक सोपी लाईन लिहिली, किंवा एक अशी लाईन लिहिली, वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी लोकानां हित काम्यया. ह्याचा अर्थ काय? तर वास्तुशास्त्र जे आहे ते सगळ्या लोकांच्या हितासाठी, ह्या कुठल्या धर्माला पकडून नाही, किंवा पकडून नाही इन द सेन्स की वास्तू सगळ्यांवर इफेक्ट करतात. तुम्ही वास्तू माना नाही माना, वास्तू सगळ्यांना इफेक्ट करतात.
तुमच्या घरामध्ये तुम्ही जे जसं ठेवलंय ते तुमचं सबकॉन्शियस पॅटर्न तसंच बनणार आणि तुम्ही तसेच ऍक्शन घेणार, तसेच तुमच्या डोक्यात आयडिया येणार आणि तशीच लाईफ तुमची चालणार. दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या करिअरमध्ये वास्तू मॅटर करणार. म्हणून परत ती लाईन सांगेन की वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामी लोकांना हित काम्य, म्हणजे लोकांच्या हितासाठीच वास्तुशास्त्र हे आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असू दे त्याला वास्तुशास्त्र हे लागू पडतं. किंवा ज्या ज्या कंपनीज आहेत, जे हॉटेल्स आहेत, जे मोठमोठे ऑफिसेस आहेत, त्यांचं बाय डिफॉल्ट वास्तू बरोबर आहे किंवा त्यांनी कुठून तरी करून घेतलेलं आणि त्याच्यामुळे ते त्या लेवलला आहे. जसं लोगो डिझायनचं मी तुला बोललो की तुझं लोगोचं बघशील तर सीए चा लोगो आता बदललाय. तुम्ही गुगलवर चेक करू शकता, सीए चा लोगो बदललाय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं रुरल पार्टी जे आहे त्यांनी आपला लोगो बदललेला आहे. डॉक्टरचा लोगो बदललेला आहे, तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. डॉक्टरचा लोगो पण बदलला आणि त्याच्यानंतर डॉक्टरवरती किती फ्रॉड केसेस चालू झाले हे पण बघा. लोगो फार मॅटर करतो. अच्छा अच्छा, तुमच्या कंपनीचा नेम, तुमचा लोगो, तुमची वास्तू, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि याच्यामध्ये टॉप वरती म्हणून वास्तू येतं कारण की वास्तू हे अशी गोष्ट आहे, समजा तुमची आयुष्याची जर तुम्हाला दशा बदलायची आहे तर दिशा बदला. हे का सांगितलेलं आहे, कारण की जर तुम्ही वास्तुशास्त्र हे दिशांवरती आहे तर तुमच्या असं आता दशा मी म्हणाल होतं, कोण कोण पत्रिकेची दशा महादशा पकडेल, तसं नाही. नॉर्मल आयुष्याची दशा बिघडली आहे तर तुम्ही दिशा बदला, तुमच्या आयुष्याची दशा बदलेल. छान. म्हणजे आपल्या व्यवसायाच्या वास्तूबद्दल किंवा बिझनेसच्या वास्तूबद्दल, तर आपल्या बिझनेसचं नाव किंवा जो नेम बोर्ड असतो तो कोणत्या दिशेला असावा? कोणत्या दिशेला असं नाही, जिथून तुझी एंट्रन्स असणार तिकडे तू बोर्ड लावणार. अच्छा, फक्त बोर्ड हे असे डिझाईन केले जातात किंवा लोगो. कलर, जर तुझा फूडचा बिझनेस आहे, जर तू फूड इंडस्ट्रीमध्ये आहे तर काही कलर्स आहेत ते फूड इंडस्ट्रीमध्ये युज केले जातात. फॉर एक्झाम्पल तुझा ब्रँड स्टेबिलिटी राहायला आणि तुझ्या ब्रँडचं नाव व्हायला फूड मध्ये असेल तर काही 2-3 कलर्स आहेत ते युज केले जातात. फॉर एक्झाम्पल मोठमोठ्या ब्रँडचे तू बघशील तर येलो आणि रेड कलरला जास्त युज केला जातो फूड मध्ये. आणि जर तुझं असा ब्रँड आहे, स्पिरिच्युअल ब्रँड आहे किंवा स्पिरिच्युअल गोष्टी, तर त्यांना ब्लू कलर युज केला जातो. बरोबर. हा कलरचा आहे जो तुझ्या हॉटेलचा, जर तुझ्या हॉटेलचा बोर्ड आहे तो तुझ्या एंट्रन्स वरच लावला जातो. फक्त एंट्रीज कुठल्या डायरेक्शनने आहे. अच्छा, आणि त्याचे कलर आपण युज करू शकतो त्या एंट्रन्सच्या किंवा त्या डायरेक्शनच्या तत्वानुसार आपण बोर्डचा कलर डिझाईन करू शकतो. तर आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, वास्तू म्हणजे आपली व्यवसायाची वास्तू आणि घर हे एकत्र असावं का? तसा काही मोठा दोष येत नाही एकत्र असले तर. जर उदाहरण द्यायचं झालं तर घर आणि वास्तू कित्येक ठिकाणी तुम्ही बघाल शहरीकरण झालंय, जिकडे किराणा मालाची दुकानं असतात. बरोबर. तर पर्टिक्युलर किराणा मालाची दुकानं पुढे असतात आणि घर मागे असतात. तर कसं असतं, जर तुमच्या घरामध्ये जर माणसं येणं जाणं असेल आणि ऑफिस किंवा व्यवसाय आणि घर ह्याच्यामध्ये प्रॉपर पार्टिशन असेल, भिंत असेल, तर वास्तुदोष निर्माण होत नाही. पण जर तुम्ही सगळं मिक्सअप असेल, कारण की नॉर्मल घरामध्ये सगळीच माणसं येत नाही, आपल्या घरातली राहणारी माणसं येतात. आणि जर व्यवसाय आणि हे दोन्ही तुम्ही मिक्स केला तर तुमचा, जर नॉर्मल किराण्याचं आपण उदाहरण घेतलं तर माल देणारा येतोय, माल सप्लायर येतोय, पैसे घेणारा येतोय आणि येतोय, त्यांच्याबरोबर एनर्जीज पण येतात आपल्याला. त्याच्यामुळे जर तुम्हाला वास्तूमध्ये जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये व्यवसाय आणि घर एकत्र करायचं, त्याच्यामध्ये पार्टिशन महत्वाचं. तर आता जसं आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे वळतोय, तर आता आम्हा कॉन्टेंट क्रिएटर साठी आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तर आमच्या चॅनलचे व्ह्युअर्स किंवा फॉलोअर्स वाढवण्यासाठी आम्ही काय करायला हवं? इन शॉर्ट रीच साठी. तर इन शॉर्ट रीच साठी सांगायचं तर पूर्व दिशा जी आहे आपली ईस्ट, ती सोशल कनेक्शन साठी. सोशल कनेक्शन मध्ये प्रत्येक गोष्टीचं सोशल कनेक्शन आलं, गव्हर्नमेंट कनेक्शन, पॉलिटिकल कनेक्शन. तसंच सोशल मीडिया, जसं आपण सोशल कनेक्शन म्हणतो सोशल मीडिया. तर तुम्ही जो प्रश्न विचारला जिथपर्यंत मला तो सोशल मीडियाच्या रिलेटेड आहे की युट्यूबवर रीच. तर तुम्हाला तुमचे कर्मकष्ट मेहनत तर करायची आहे, तुम्हाला न्यू कंटेंट टाकायचे, न्यू आयडियाज क्रिएटिव्हिटी युज करायचीच आहे. तर तुम्ही पूर्व दिशेचा होईल तेवढा वापर करू शकता आणि पूर्व दिशेचा जेवढा तुम्ही वापर कराल तो तुमच्यासाठी चांगला. तर पूर्व आणि पूर्व ईशान्य किंवा तुम्ही जेवढे कंटेंट क्रिएटर्स किंवा रील स्टार जे बघाल तर त्यांचं बाय डिफॉल्ट ते ज्या घरात आधी राहायचे स्टार बनायच्या आधी आणि आता राहतात, तर त्यांचं बाय डिफॉल्ट पूर्व हे बॅलन्सच असणार. प्रॉपर वास्तूनुसार बॅलन्सच असणार. त्यामुळे बाय डिफॉल्ट पण कधी कधी बॅलन्स असल्यामुळे तुम्हाला फटकन ग्रोथ भेटते
आणि जर तुमची मेहनत तर असते, तुम्हाला जसं युट्यूबर म्हणाला, इंस्टाग्राम म्हणाला, तर तुम्हाला जर रीच हवा असेल तर तुम्ही पूर्व दिशेचा पुरेपूर वापर करू शकता आणि त्यांनी तुमचं रीच वाढू शकतो. अच्छा, ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप छान माहिती दिली तुम्ही आज आम्हा कॉन्टेंट क्रिएटरसाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. तर जाताना एक शेवटचा प्रश्न विचारायचा होता की आता काही माणसं असतात ज्यांचं घर छोटं असतं किंवा ज्यांचं ऑफिस छोटं असतं किंवा ते वास्तू कन्सल्टेशन अफोर्ड नाही करू शकत. सो अशा आमच्या काही मित्रांसाठी, काही व्ह्युअरसाठी तुम्ही काही मंत्र किंवा काही उपाय देऊ शकता का जेणेकरून त्यांची प्रगती होऊ शकेल? नक्कीच. मी एक सांगू शकतो की भव्य दिवस एक मंत्र देईल. ठीक आहे, त्याला तुम्ही गुप्त मंत्र पण म्हणू शकता किंवा सिक्रेट मंत्र पण म्हणू शकता. अच्छा. तर हा मंत्र जर आपले आत्ताच आपण गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे, गणपती बाप्पा आत्ताच येऊन गेलेले आहे. सगळ्याची सुरुवात ही श्री गणेशापासूनच होते. बरोबर. म्हणजे आपण कुठलाही कार्य सुरू करताना, कुठलाही कार्यक्रम, कुठल्याही नवीन गोष्टी सुरू करताना आपण गणपती बाप्पांचंच नाव घेतो. तर मी एक मंत्र देईन. तो मंत्र असा आहे की अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितोया सुरसुरय सर्व विघ्नहरस तस्मै गणाधिपते नमः. तर या मंत्राचा अर्थ असा होतो, अभिष्ट फळ कमवायची. तर या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्यांना अभिष्ट फळ इच्छा आहे, अभिष्ट फळ मिळवायची इच्छा आहे. अभिष्ट म्हणजे काय? जे तुम्ही इच्छा करता, जे तुमचं प्रिय आहे, जे गोष्टी तुम्हाला हव्यात, ह्याची ती मिळवायची इच्छा ज्यांची असते आणि ती मिळवण्यासाठी देव आणि दानव दोन्हीही ज्यांची वंदना करतात, म्हणजे गणपती बाप्पांची वंदना करतात त्यांचे इच्छित फळ मिळण्यासाठी, देव आणि दानव दोन्ही. आणि जे बाप्पा, जे आपले गणपती बाप्पा, जे गणेश देवता सर्व विघ्नांचा नाश करतात, अशा गणराया, अशा गणपती बाप्पा, अशा गणेशजींना माझा नमस्कार असेल. तसा मंत्राचा अर्थ आहे. तर हा मंत्र तुम्ही दिवसातून 21 म्हणायचा. तर दिवसातून 21 म्हणण्यापेक्षा मी असं सांगेन डिस्कट कर. तर हा मंत्र तुम्हाला सकाळी घरातून निघताना, ऑफिसला जाताय, शाळेला जाताय, तुमच्या बिझनेस साठी निघताय, घरातून निघताना हा मंत्र तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. आणि ह्याचे चमत्कार, ह्याचे अनुभव तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसायला. तर सरांनी आज आपल्याला एक खूप छान आणि उपयोगी असा मंत्र दिला आहे आणि आपल्या व्यावसायिक वास्तूसाठी त्यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. तर अशाच काही अजून माहितीसाठी किंवा जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सरांचं कन्सल्टेशन हवं असेल तुमची वास्तू डिझाईन करताना किंवा काही दोष निवारण करण्यासाठी, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. सर तुम्हाला हवी ती पूर्ण माहिती, पूर्ण कन्सल्टेशन अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतील याची तुम्ही खात्री बाळगू शकता. तर हा एपिसोड पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन कल्पना, मार्गदर्शन हवं असल्यास तुम्ही आपला चॅनल नक्की फॉलो करू शकता. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.